भारत आणि चीनच्या सीमेला वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हटलं जातं। ही सीमारेषा 3 भागात वर्गीली जाते। यातील पहिला भाग हा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम पर्यंत आहे। दुसरा भाग उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात येतो, तर तिसरा भाग लडाख मध्ये येतो। जवळपास 3000 किलोमीटर पेक्षाही जास्त ही सीमारेषा आहे। 2020 मध्ये लडाखच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अर्थातच भारत चीनच्या सीमेवर असलेल्या गलवान खोऱ्यात 2 देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता। यामध्ये काही भारतीय सैनिकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। तेव्हापासून भारत चीन संबंध खराब झाले होते आणि दोन्ही देशाच्या सीमेवरती अधिक तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच बैठक झाली। या बैठकीत सीमा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यावर भर देण्यात आला। परंतु लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भारत चीनच्या सीमा प्रश्नावरती भाष्य करून जणू चीन बाबत शंकाच निर्माण केली। मग नेमकं द्विवेदी यांनी काय म्हटले आणि चीन भारताचा विश्वासघात करू पाहतंय का, याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला तर लक्षात येतं की चीन भारताच्या सीमेवरील सध्याची स्थिती नियंत्रणात आहे, परंतु संवेदनशील देखील आहे। भविष्यात चीनकडून कोणतंही कृत्य झालं तरी यासाठी आपण सज्ज असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलंय। भारताकडून सीमेवर अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर आणि आधुनिक उपकरणं उपलब्ध करण्यावर भर दिला जातोय असंही त्यांनी सांगितलंय। लष्कर प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत असं सांगणं म्हणजे चीन भारत सीमेवरील परिस्थिती भारतासाठी नियंत्रणात असली तरी चीनवर विश्वास ठेवून चालणार नाही आणि 2024 मध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये बैठका झाल्या तरी गाफील राहून चालणार नाही हे स्पष्ट जाणवतं। 2024 मध्ये झालेल्या 2 देशांच्या प्रमुखांच्या बैठकीनंतर पूर्व लडाख मधून सीमारेषेच्या काही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेतले होते। त्यामुळे इतर 2 भागातील सीमारेषा प्रश्न शांततापूर्णच मार्गाने सोडवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं जात होतं। परंतु तरी देखील चीननं सीमेवर बांधकाम सुरू ठेवल्याचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले होते। तसेच चीननं अतिक्रमण केलेल्या भारताच्या भागात चीनने गावे वसवली आहेत आणि चीनची अन्य जुळवाजुळव देखील सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे चीन भारताचा पुन्हा विश्वासघात करण्याच्या तयारीत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यातच लष्कर प्रमुखांनी असं देखील म्हटलंय की गलवान खोऱ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्याला सक्षम राहावे लागणार आहे आणि त्यासाठी राजनैतिक, लष्कर, गृह मंत्रालय या तिन्ही पातळींवरती प्रयत्न व्हायला हवेत। खरं तर यापूर्वी चीननं अनेकदा भारताचा विश्वासघात केलाय असं काही संरक्षण तज्ञ सांगतात। 1962 मध्ये चीननं भारतावर अचानक आक्रमण केलं। त्यानंतर 2 देशात युद्ध झालं आणि चीनने भारताचा मोठा भाग व्यापला। विशेष म्हणजे या आक्रमणापूर्वी चीन भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं दाखवत होतं। त्यामुळे 1962 चे आक्रमण हे चीननं भारताचा केलेला विश्वासघात मानला जातो। तसेच अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश या प्रदेशांवर चीन दावा करतो, तर भारत देखील या प्रदेशांवर आपला दावा करतो। हा सीमावाद सुरू असताना आणि शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवायचे ठरले असतानाही अनेकदा उपग्रह प्रतिमांद्वारे असं दिसून येतं की चीन अक्साई चीनमध्ये सैन्य तळे, रस्ते आणि इतर बांधकाम करून आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय। चीन भारताला आव्हान देण्यासाठी अशी बांधकाम करत असल्याचं काही तज्ञांचं मत आहे। त्यामुळे हा देखील भारताचा विश्वासघातच मानला जातो। 2020 मध्येही गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी अचानक भारतीय नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत भारतीय प्रदेशात प्रवेश केला आणि भारतीय सैनिकांवर हल्ला केला। यामध्ये 20 भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता। हा हल्ला होण्यापूर्वी 2019 मध्ये चीन आणि भारताच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठक देखील झाली होती। यामध्ये दोन्ही देशांकडून सीमेवरती शांतता राखण्याचे ठरले होतं, परंतु तरीही चीनने सीमारेषेचे उल्लंघन करत हल्ला केला होता। यानंतर भारत आणि चीनचे संबंध अधिक तणावपूर्वक झाले होते। या सगळ्यातून एकच लक्षात येतं की चीनवरती विश्वास ठेवून चालणार नाही
अनेक संरक्षण विश्लेषक आणि आता लष्कर प्रमुख यांनी सुद्धा असंच सुचवलंय की चीनवरती विश्वास ठेवून चालणार नाही। परंतु भारत आता चीनच्या कट कारस्थानाला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे असं देखील सांगण्यात येते। नुकताच भारतीय लष्करानं पँगॉन्ग त्सो तलावावर म्हणजेच भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे। अर्थातच भारतीय लष्कर भारत चीन सीमेवर भारताचे स्थान अधिक मजबूत आणि व्यापक बनवण्याची योजना आखत आहे। तर आज आपण भारत चीनच्या सीमा प्रश्नाचा आढावा घेतला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राइब करा।